पितामह म्हणतात, बाळे द्रौपदे मला माफ कर. ज्यावेळेस तुझं वस्त्रहरण होत होतं ना, जे पाप घडत होतं ना, त्यावेळेस मी पापी माणसाचं अन्न खाल्लं होतं. त्या अन्न खाल्ल्यामुळे माझ्या डोक्यात पाप होतं, आणि ज्यावेळेस डोक्यात पाप असतं ना, त्यावेळेस पाप होताना माणसाला दिसत नाही. लक्षात घ्या. त्या अन्नाने जे राजा नसानसामध्ये जे रक्त तयार झालतं, ते हात तलवार हातामध्ये घेऊ शकत नव्हता, कारण की पापी माणसाच्या अन्नाने ते रक्त माझ्या नसानसामध्ये झालतं. पण तुझ्या अर्जुनाच्या बाणाबाणाने माझ्या शरीराची चाळणी झाली, आणि प्रत्येक नसानसामधून ते आता सगळं पापाचं रक्त निघून गेलं. मी आता शुद्ध झालो, मला माफ कर द्रौपदी. पापाच्या अन्नाने भरमिष्ट झालेली बुद्धी पाप पाहू शकत नाही. लक्षात घ्या.